इथं जे आत आहेत ना, या राम आणि सीतेच्या दोन मूर्ती आहेत. जमखिंडीला एकांच्या घरी उपेक्षित जागी होत्या आणि ज्यांच्या जागेत होत्या त्या मालकाला या प्रभू रामचंद्रांचा दृष्टांत झाला की मला इथनं तू बाहेर काढ आणि सांगलीला बापूराव केळकर म्हणून आहेत त्यांच्याकडे मला तू पोस्ट कर. परंतु त्यांना बापूराव केळकर हे कोण आहेत हे त्यांना माहित नव्हतं. 2-3 दिवस चौकशी केली तेव्हा त्यांना कळलं की सांगलीमध्ये आमचे पणजोबा मामा महाराज केळकर म्हणजेच ते बापूराव केळकर आहेत. त्यांनी येऊन भेटले आमच्या मामाला. मामा म्हणले ठीक आहे, जशी देवाची इच्छा दिसते आहे त्याप्रमाणे खाडीलकर म्हणून पैलवान होते. त्या पैलवानानं सांगितलं आमच्या मामाने तुम्ही जावा जमखिंडीला आणि त्या मूर्ती डोक्यावर घेऊन या. त्याप्रमाणे त्या डोक्यावर मूर्ती चालत त्या मूर्ती आमच्या खाडीलकरांनी या इथं घेऊन आलेल्या आहेत आणि त्या मूर्तीची स्थापना आमच्या मामाने या ठिकाणी केली आहे. राम सीतेच्या अशा गारेच्या अत्यंत हलक्या अशा मूर्ती आहेत. त्याच्या खाली जो आहे तो मारुतीरायांचा मूर्ती आहे. मारुतीरायांची मूर्ती आहे खाली जी आहे ती. त्याची सुद्धा कथा फार चांगली आहे. आमच्या समर्थ रामदास स्वामींनी वेणाबाईंची मिरजेला मठाधिपती म्हणून नेमणूक केली. वेणाबाई म्हटल्या तुम्ही माझी नेमणूक केली आहे खरं, परंतु मी बाई माणूस आणि मोंगलांचं राज्य इथं माझं रक्षण कोण करणार. तेव्हा स्वहस्ते आमच्या समर्थ रामदास स्वामींनी तो मारुती कोरला आणि त्या वेणाबाईंच्या झोळीमध्ये घातला आणि वेणाबाईंना म्हणाले हा मारुतीराय तुझं रक्षण करेल. याप्रमाणे तो मारुती इसवी सन 1949 सालापर्यंत त्या मिरजेच्या वेणाबाई मठामध्ये हा मारुती होता आणि त्यावेळेला रामचंद्र बुवा रामदासी म्हणून मठाधिपती होते. त्यांना या मारुतीरायांचा दृष्टांत झाला की माझं या मठातलं काम संपले, तू आता सांगलीला बापूराव केळकरांकडे मला नेऊन पोस्ट कर. त्याप्रमाणे ते आले निरोप द्यायला. तोपर्यंत आमचे मामा म्हणजे माझे पणजोबा आणि पणजी आमची दोघजण बोलत बसले होते. आमच्या मामाने 3.5 कोटी राम नामाचं पुरुषण पूर्ण केलं होतं आणि त्या आपण पुरुषण आता कशा पद्धतीने साजरं करावं अशा चर्चेत बसलेले असतानाच आले मामा म्हणले ही खरं फाखरा मारुतीरायांचा आपल्याला मिळालेला प्रसादच आहे आणि त्याप्रमाणे ही समर्थांनी कोरलेली ही मूर्ती आपल्या इथं प्रस्थापित झालेली आहे. अत्यंत अशा लाल दगडामध्ये कोरलेली मारुतीरायांची मूर्ती आहे आणि त्याच्या खाली चिमणच्या महाराजांच्या पादुका आहेत. तिथे वर एक आहे ना तो गणपती आहे. तो आमच्या अण्णांना म्हणजे माझ्या वडिलांना नदीमध्ये स्नान करत असताना तो सापडलेला गणपती आहे. त्याची स्थापना केलेली आहे. इथं खाली आहे एक कोटणीस महाराजांचे चरमी जोड आहे, त्यांची पूजा इथं होती. ह्याच्या खाली आहेत ते आमच्या पणजोबांचे मामा महाराज केळकरांची चरमी जोड आहेत. इथं आमचे दासराम महाराज माझे आजोबा त्यांची इथं चरमी जोड आहेत आणि आता जागा नसल्यामुळे खाली माझे वडील अण्णा यांची चरमी जोडे इथं प्रस्थापित केलेले आहेत. असं या स्थानाचं महात्म्य प्रगट झाले आणि आमच्या मामानी स्वहस्ते हे ज्ञानेश्वर महाराजांचं चित्र काढलेलं आहे आणि त्याच्यावरनं पुण्याचे प्रसिद्ध चित्रकार जी.व्ही. दीक्षित यांनी हे चित्र ज्ञानेश्वर महाराजांचं काढलेलं आहे. ती इथं आपण प्रस्थापित केलेलं आहे. इसवी सन 1904 रोजी ज्या रूपात ज्ञानेश्वर महाराजांनी दर्शन दिलं त्या रूपातलं हे चित्र इथं काढलेलं आहे. ते चित्र मामाने काढलेलं इथं प्रस्थापित केलेलं आहे.